श्रोते नमस्कार. चिंतन या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात हिमालय अनुभूती भाग दुसरा. लेखिका डॉक्टर अमिता कुलकर्णी. यस्येमे हिमवंतो महित्वा आहुः हिमेनाग्नी हिमे वासो हिमवानन हविष्मान गिरिर्यस्ते पर्वता हिमवंतारण्यते पृथिवी स्यो नमस्तु. ऋग्वेदात महान ऋषींनी या शब्दामध्ये हिमालयाचा महिमा वर्णन केलाय, त्याचं स्तवन केलंय. श्वेतशुभ्र हिमाच्छादित उत्तुंग शिखरं असलेला हिमालय सृष्टीचा पूर्वज आहे. मानवी सभ्यतेचा जन्मदाता आणि संरक्षक मानला जातो. धरतीची प्रत्यक्ष देवता पुराण पुरुष आहे. आधीपासून ते आत्तापर्यंत हिमालयानं धरित्रीला, मानवी सभ्यतेला अगणित दानं दिली आहेत आणि अजूनही देतोच आहे. अनेक जलस्रोत, औषधी, पशु, पक्षी, फुलं आणि अजूनही असंख्य गोष्टी. किती गौरवशाली परंपरा आहे ही. हिमालय, हिम आलय, बर्फाचं घर, वसुंधरेचा सुवर्णमुकुट. हे केवळ बर्फाचं विराट घर नव्हे, तर अनेक, शेकडो, लाखो आध्यात्मिक संप्रदायातील लक्षावधी साधकांचं, योग, अध्यात्म यांचं सुवर्ण निवासस्थान आहे. ही प्राचीन आणि समृद्ध योगभूमी आजही आपल्या उत्तुंग हिमशिखरांमधून आध्यात्मिक आणि यौगिक ऐश्वर्याची रहस्य आपल्या कानाशी कुजबुजत असते. त्यांना ऐकण्यासाठी आपल्या जीवाचे कान सज्ज असायला हवीत. बर्फाच्छादित हिमशिखरं रजत रंगानं अक्षरशः न्हावून निघालेली असतात. बर्फ वितळल्यावर हे पाणी अजस्र जलधारांच्या स्वरूपात सहस्त्रधारांनी कोसळू लागतं. हिमालयानं माझ्यावर असाच अफाट प्रेमाचा वर्षाव केलाय. अनेक आध्यात्मिक अनुभूतींनी जीवनाचे क्षण आणि श्वास संपन्न केले आहेत. हिमालय हे फक्त आध्यात्मिक आणि यौगिक ऐश्वर्याचं स्थान नाही, तर भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग. कविवर्य पंडित सुमित्रानंद पंत म्हणतात, वह शिखर शिखर पर स्वर्गोन्नत स्तर परस्तर जो अंतर्विकास चढ सूक्ष्म सूक्ष्मतम चिद्न भमे करता हो शुचि शाश्वत विलास. वह मौन गंभीर प्रशांत ऊर्ध्व स्थितधी असंग चिरनिरभिलाष आत्मा की गरिमा का भूपर बरसाता हो अकलुष प्रकाश. दाता हिमालय, सर्व काही देणारा हा असा. देता असावं ही हिमालयाची शिकवण. ती शिकण्याची पराकाष्ठा मी करते. हिमालयानं मला द्यायला शिकवलं. त्याच्या कुशीत अनेक रम्य सुगंधी फुलं उमलतात. त्यापैकी ब्रह्मकमळ हे अत्यंत सुंदर, अतिशय सुगंधित असं दुर्मिळ पुष्प. साहजिकच द्रौपदीला त्याचा मोह कसा नाही होणार. त्यासाठी भीमाला गंधर्वांशी लढावं लागलं. मलारीमध्ये यांचा एक ताटवा, त्यांचे फोटो घेताना ब्रह्मकमळाला मनोमन म्हटलं, तुझ्या पाकळ्यांना किती सुवास येतोय, मी तोडू का तुला? तर त्यावर ते म्हणालं, हो, मला आनंदच होईल, कारण यामुळे माझा सुगंध सर्वत्र पसरेल. त्याची अनुभूती सर्वांनाच होईल. ज्यासाठी माझा जन्म झालाय तो माझा हेतू साध्य होईल. आपला जन्म कशासाठी आहे ते या फुलानं सांगितलंय. देतं असावं, ज्यांना आनंद होईल स्वतःला आणि इतरांनाही ते नक्कीच करावं. हा हिमालय रक्षक आहे. युगानुयुग आर्यावर्ताचं सर्व संकटांपासून रक्षण करणारा उत्तुंग पर्वत. भारताच्या उत्तर सीमेकडून होणाऱ्या शत्रूंच्या हल्ल्यांपासून रक्षण करणारा हा एक बलाढ्य रक्षणकर्ता. हिमालय आणि देशाचं स्वातंत्र्य अबाधित असणं हा एक अतूट संबंध नक्कीच आहे. हिमालय मानवतेची धरोहर ठेव आहे. आपल्या पर्यावरण संपदेच्या समृद्धतेसाठी हिमालय सृष्टीच्या आदिकालापासूनच विख्यात आहे. त्याच्या वत्सल छायेत मनुष्यानं आपला आदी उद्भव बघितला आणि सांस्कृतिक विकासाचा चरमोत्कर्षही पाहिला. चिंतन या कार्यक्रमात आपण ऐकत होतात हिमालय अनुभूती या विषयावर डॉक्टर अमिता कुलकर्णी यांचं दुसरं भाषण. निर्मिती सहाय्य आशिष शेडगे. वाचक स्वर आणि सादरकर्त्या नेहा खरे. पुन्हा भेटूया उद्याच्या कार्यक्रमात. नमस्कार.